नमस्कार मंडळी. मी डॉक्टर संगीता जाधव. आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या आणि गुप्त शत्रूबद्दल बोलणार आहोत. हाय ब्लड प्रेशर किंवा हायपरटेन्शन. याला सायलेंट किलर म्हणतात, कारण तो काहीही लक्षणं न दाखवता हळूहळू आपल्या शरीराचं नुकसान करत राहतो. हार्ट अटॅक, ब्रेन स्ट्रोकमुळे पॅरालिसिस, हार्ट फेलियर, किडनी निकामी होणे, डोळ्यांची दृष्टी कमकुवत होणे किंवा लैंगिक समस्या यांसारख्या गंभीर आजारांमागे बहुतेक वेळा याच हाय ब्लड प्रेशरचं मुख्य कारण असतं. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक आनंदाची बातमी. आपल्या चॅनलवर आता 40,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले आहेत. तुमच्या या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल मनापासून खूप खूप आभार. तुम्ही दिलेल्या पाठिंब्यामुळेच मी असे महत्त्वाचे विषय तुमच्यासमोर मांडू शकते. तर चला, आज या सायलेंट किलरचा पूर्ण पर्दाफाश करूया. या व्हिडिओत आपण हायपरटेन्शन म्हणजे नेमके काय, त्याची योग्य रेंज काय, शरीरावर काय परिणाम होतो, रिकव्हरीला किती वेळ लागतो, औषध घ्यायचे की नाही आणि त्याला नैसर्गिकरित्या कसे नियंत्रित करायचे हे सविस्तर, सोप्या भाषेत समजावून सांगणार आहोत. हायपरटेन्शन म्हणजे नेमके काय आणि गोंधळ नेमका कुठे आहे? आपल्या शरीरात रक्त हृदयापासून रक्तवाहिन्यांमधून सगळ्या अवयवांपर्यंत पोहोचते. जेव्हा हे रक्त रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर जास्त दाबाने धडकते, तेव्हा त्याला हाय ब्लड प्रेशर किंवा हायपरटेन्शन म्हणतात. मेडिकल सायन्सनुसार 2025च्या AHA-ACC गाईडलाईन्सनुसार ब्लड प्रेशरची श्रेणी अशी आहे: नॉर्मल 120/80 mmHg पेक्षा कमी, सिस्टॉलिक 120 पेक्षा कमी आणि डायस्टॉलिक 80 पेक्षा कमी. वाढलेला किंवा एलिव्हेटेड सिस्टॉलिक 120 ते 129 mmHg आणि डायस्टॉलिक 80 पेक्षा कमी. स्टेज 1 हायपरटेन्शन सिस्टॉलिक 130 ते 139 mmHg किंवा डायस्टॉलिक 80 ते 89 mmHg. स्टेज 2 हायपरटेन्शन सिस्टॉलिक 140 किंवा त्यापेक्षा जास्त किंवा डायस्टॉलिक 90 किंवा त्यापेक्षा जास्त. काही लोक अजूनही म्हणतात की 140/90 किंवा 150/100 पर्यंत ठीक आहे, औषध घेऊ नये. पण आधुनिक संशोधन सांगते की 130/80 पेक्षा वर गेल्यावर शरीरात नुकसान सुरू होते. मी इथे वाद घालणार नाही, फक्त एवढंच सांगते की तुमचा निर्णय तुमचा, पण शरीर कसे डॅमेज होतं हे समजून घ्या. वाढलेल्या ब्लड प्रेशरमुळे शरीरात नेमके काय घडते? हाय ब्लड प्रेशर हा फक्त एक नंबर नाही, तो शरीराच्या आतल्या रक्तवाहिन्यांवर सततचा हल्ला आहे. समजा तुम्ही एका नळीमधून खूप वेगाने आणि जास्त दाबाने पाणी सोडत आहात. त्या नळीची आतील भिंत हळूहळू घासली जाते, खरबरीत होते. रक्तवाहिन्यांचे नुकसान. नॉर्मल प्रेशरमध्ये रक्त व्यवस्थित वाहते, पण हाय प्रेशरमध्ये ते रक्तवाहिन्यांच्या आतल्या नाजूक भिंतींना इजा करते. यामुळे भिंती जाड होतात, लवचिकता कमी होते आणि जखमा होतात. हार्ट ब्लॉकेज. ज्या ठिकाणी रक्तवाहिन्या डॅमेज होतात तिथे कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स चिकटतात. यातून प्लाक तयार होतो आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो. हाय बीपी हृदयाला जास्त मेहनत करायला भाग पाडते, ज्यामुळे हार्ट फेलियर होऊ शकते. डोळ्यांवर परिणाम. डोळ्यातील अतिशय बारीक आणि नाजूक रक्तवाहिन्या रेटिना हाय प्रेशरमुळे फुटू शकतात किंवा डॅमेज होऊ शकतात. यामुळे दृष्टी कमकुवत होते किंवा गंभीर प्रकारात अंधत्व येऊ शकते. किडनी फेलियर. प्रत्येक किडनीत सुमारे 1,00,000 नेफ्रॉन्स असतात. हे छोटे छोटे फिल्टर आहेत ज्यातून रक्त शुद्ध होते. दोन्ही किडन्यां मिळून 20,00,000 नेफ्रॉन्स आहेत. हाय बीपीमुळे या सूक्ष्म रक्तवाहिन्या डॅमेज होतात. रोज शेकडो नेफ्रॉन्स नष्ट होतात. जेव्हा बरेच नेफ्रॉन्स खराब होतात तेव्हा किडनी निकामी होते आणि डायलिसिसची गरज पडते. मेंदूवर परिणाम. मेंदूला ऑक्सिजन आणि पोषक द्रव्य पुरवणाऱ्या रक्तवाहिन्या डॅमेज झाल्याने ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो, ज्यामुळे पॅरालिसिस, बोलण्यात अडचण किंवा स्मरणशक्ती कमी होऊ शकते. हे नुकसान लगेच दिसत नाही. अवयव 60-70% खराब झाल्यावरच लक्षणे दिसतात. डोकेदुखी, थकवा, श्वास लागणे, स्मरणशक्ती कमी होणे इत्यादी. शरीराची रिकव्हरी आणि लागणारा वेळ. आता एक महत्त्वाची गोष्ट. शरीर स्वतःला दुरुस्त करण्याची क्षमता आहे, पण वेगवेगळ्या अवयवांना वेगळा वेळ लागतो. त्वचा. दर 21 दिवसांनी नवीन त्वचा तयार होते, म्हणजे त्वचेच्या समस्या लवकर बऱ्या होऊ शकतात. रक्त. दर 90 दिवसांनी म्हणजे 3 महिन्यात रक्ताचे सेल्स पूर्ण बदलतात. रक्ताशी संबंधित समस्या 3 महिन्यात सुधारू शकतात. रक्तवाहिन्या. बीपी नियंत्रित झाल्यावर भिंती हळूहळू दुरुस्त होऊ शकतात, पण पूर्ण रिकव्हरीला महिने लागतात. किडनी आणि मेंदू. किडनीचे नेफ्रॉन्स आणि मेंदूचे न्यूरॉन्स एकदा खूप डॅमेज झाले की पूर्णपणे नवीन तयार होणे कठीण असते. नुकसान थांबवणे आणि आणखी वाढ न होऊ देणे शक्य असते. बीपी पूर्ण नियंत्रित झाल्यावर किडनी फंक्शनमध्ये सुधारणा 3 ते 6 महिन्यात दिसू शकते, पण पूर्ण रिकव्हरीसाठी वर्षे लागू शकतात. मेंदू आणि किडनीसाठी 5 ते 7 वर्षे किंवा त्याहून अधिक वेळ लागू शकतो.
म्हणूनच लवकर सुरुवात करणे खूप महत्त्वाचे आहे. जितक्या लवकर बीपी नियंत्रित कराल तितके नुकसान कमी. औषध घ्यायचे की नाही हा सर्वात मोठा प्रश्न. ॲलोपॅथिक औषधे कशी काम करतात? ती शरीरातील जास्त पाणी कमी करतात, ज्याला डायोरेटिक्स म्हणतात. रक्तवाहिन्या रिलॅक्स करतात, ज्याला ACE इन्हिबिटर्स, ARBs किंवा कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स म्हणतात. किंवा हृदयाचे ठोके नियंत्रित करतात. यामुळे बीपी लवकर नियंत्रित होतो आणि अवयवांचे संरक्षण होते. पण काही साईड इफेक्ट्स असू शकतात. सुका खोकला, चक्कर येणे, थकवा इत्यादी. जर औषध घेतले नाही तर बीपी सतत हाय राहिल्यास हळूहळू हार्ट, ब्रेन, किडनी डॅमेज होत राहील. हे नुकसान दिसायला वर्षे लागतात, पण जेव्हा दिसते तेव्हा बरेच उशिरा झालेला असतो. माझा सल्ला: प्रथम प्राथमिकता अवयवांचे संरक्षण. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध सुरू करा. एकट्याने निर्णय घेऊ नका. बीपी आणि शुगर रिव्हर्स करण्याचे 4 सोपे टप्पे. डॉक्टर आयुष्यभर औषधं घ्यायची का? नाही. बहुतेक लोक योग्य जीवनशैलीने बीपी नैसर्गिकरित्या नियंत्रित करू शकतात. 1. औषधोपचार सुरू करा. बीपी नियंत्रणात आणण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने ॲलोपॅथिक किंवा आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या देखरेखीखाली औषध सुरू करा. अवयवांचे नुकसान थांबवा. 2. शरीराला वेळ द्या. बीपी स्थिर होण्यासाठी 1 ते 3 महिने औषध आणि जीवनशैली दोन्ही चालू ठेवा. 3. जीवनशैली बदला. हे सर्वात महत्त्वाचे आहे. आहार डॅश डाएट फॉलो करा. जास्त फळे, भाज्या, दूध, पूर्णधान्य, कमी मीठ, दिवसाला 5 ते 6 ग्राम, कमी सॅच्युरेटेड फॅट, पोटॅशियमयुक्त अन्न वाढवा. केळं, पालक, संत्री. व्यायाम दररोज 30 ते 45 मिनिटे ब्रिस्क वॉकिंग, स्विमिंग किंवा सायकलिंग. आठवड्यात 15 मिनिटे मध्यम व्यायाम. वजन नियंत्रण 5 ते 10 किलो कमी केल्याने बीपी 5 ते 10 mmHg कमी होऊ शकते. मीठ कमी करा. प्रोसेस्ड फूड, पॅकेट फूड टाळा. तणाव व्यवस्थापन, ध्यान, योगा, पुरेशी झोप 7 ते 8 तास. अल्कोहोल आणि धूम्रपान पूर्णपणे टाळा किंवा मर्यादित करा. अनेक अभ्यास दाखवतात की नियमित व्यायाम, डॅश डाएट आणि वजन कमी केल्याने बीपी 10 ते 20 mmHg पर्यंत कमी होऊ शकते. निष्कर्ष: मित्रांनो, हाय ब्लड प्रेशर हा शत्रू नाही तर चेतावणी आहे. योग्य आहार, नियमित व्यायाम, तणाव कमी करणे आणि वेळेवर तपासणी करून तुम्ही याला सहज हरवू शकता. कोणत्याही पद्धतीचा, ॲलोपॅथिक किंवा आयुर्वेदिक, हुशारीने वापर करा, पण स्वतः डॉक्टर बनू नका. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुम्ही कधी बीपी तपासला आहे का? तुमची पद्धत काय आहे? कमेंट्समध्ये नक्की सांगा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. बेल आयकॉन दाबा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. लवकरच भेटूया एका नवीन आरोग्य विषयासह. तोपर्यंत नियमित बीपी तपासा, आरोग्याची काळजी घ्या. नमस्कार.